हॅलो फ्रेंड्स, पाहूयात पुढील भाग. सनी बोलून आत येतो तर पूजाला झोप लागली होती. बेडवर तिच्या जवळ जाऊन झोपतो. लाईट बंद करून तिला हात लावणार तेवढ्यात प्लीज मला सोडून जाऊ नका. पूजा घाबरून बडबडतच होती. सनी लगेच तिला जवळ घेतो आणि शांत करत, मी आहे तुझ्याजवळ, मी कुठे जात नाही. तसं पूजा डोळे उघडते. अंधार बघून अजून घाबरते. सनी लाईट लावतो आणि तिला पाणी देतो. घाबरल्यामुळे एका घोटीत ग्लास रिकामा करते. आय एम सॉरी, सनी एवढंच बोलतो. पूजा काहीच बोलत नाही. सनीजवळ घेऊन झोपतो. झोप शांत, मी इथेच आहे. लाईट बंद करू? सनी, नको पूजा. सनी तसाच तिला कुशीत घेऊन शांत बसतो. दोघे एकमेकांसोबत काहीच बोलत नसतात. माझ्यामुळे तिच्या जीवावर बेतले. जर मी खरंच वेळेवर पोहोचलो नसतो आणि तिला काही झालं असतं तर? सनी नुसते विचाराने घाबरून जातो आणि घट्ट मिठी करतो. तर इकडे पूजा म्हणतच, का माझ्याशी खोटं बोलले? त्यांना गर्लफ्रेंड नाही. तिला तर यांच्याबद्दल सगळं माहिती आहे. पण तिच्यावर कसा विश्वास ठेवू? पण तिचं तसं कारण होतं डिवोर्सला. आणि खरंच यांनी मला डिवोर्स दिला तर? पूजा घाबरून डोळे मिटून पडते. थोड्या वेळात दोघांना झोप लागते. सनी हळूच पूजाला खाली सरकवून झोपवतो आणि नंतर स्वतः झोपतो. मध्यरात्री पूजा दचकून उठते. तिला स्वप्न पडलं होतं. सनी तिला सोडून जातोय, पण इकडे बेडवर सनी शांत झोपला होता. पूजाची पूर्ण झोप गेल्यामुळे उठून गॅलरीत जाऊन बसते. सकाळपासून काय झालं, कसं झालं विचार करत होती. निशासोबत डील केली बरोबर की चूक काहीच कळत नव्हतं. पण तेव्हा तिला त्याच्यावर नात्यांवर विश्वास पूर्ण होता, जो की आता थोडा डगमगत होता. विचार करत तिथेच झोपी जाते. पहाटेच्या सुमारास सनी झोपेतच बेडवर हात फिरवत असतो की पूजा दिसत नाही. घाबरून उठतो आणि इकडे तिकडे बघतो तर रूममध्ये दिसत नाही. गॅलरीत बघतो तर तिथेच सोफा चेअरवर बसल्या ठिकाणी झोपली होती. तिथे जाऊन बघतो तर आता ती थंड पडली होती. पूजाला तसंच उचलून आत आणतो आणि व्यवस्थित ब्लँकेटमध्ये कव्हर करतो आणि झोपतो. स्वतः तिला पूर्ण कुशीत घेऊन सकाळी उशिराच सनीला जाग येते तर पूजा शांतपणे सनीपासून दूर बेडच्या दुसऱ्या टोकाला झोपली होती. सनीला समजत नव्हतं की ही कालपासून अशी का वागतीये, दूर दूर का जाते. बोलत पण नाही. सनी काही न बोलता फ्रेश होऊन येतो. तर इकडे पूजा सगळं आवरून शांत बेडवर बसली होती. सनी काहीतरी बोलणार ते आधीच पूजा फ्रेश व्हायला निघून जाते. फ्रेश होऊन बाहेर येते. आज रविवार होता. ती आरशात बघून तिचं आवरत असते. ते बघून ती कालच्यापेक्षा नॉर्मलच वाटत असते. सनी सोफ्यावर बसूनच, मी आपल्यासाठी ब्रेकफास्टवरच लावायला सांगितलंय. मी ठीक आहे, खाली जाऊ बोलून पूजा पुन्हा आवरायला घेते. खाली सगळ्यांसोबत बसली तर बरं वाटेल म्हणून सनी काहीच बोलत नाही. उशिरा खाली आली होती. ब्रेकफास्ट आधीच रेडी होता. अगं, मी आत्ताच तुमचा ब्रेकफास्ट वर पाठवणार होते आई. मी बरी आहे आई, आम्ही खालीच ब्रेकफास्ट करू. पूजा आज सगळ्यांसोबत बोलत होती, पण बोलत काहीच नव्हती आणि स्वतःच्या विचारात हरवली होती. कोणी जास्त बोलत नव्हतं. ब्रेकफास्ट करून पूजा रूममध्ये जाते. सनी तिच्याजवळ जाऊन बसतो. तिला बोलणार ते आधीच पूजा बॅगमधून लॅपटॉप काढते. मी स्टडी करते म्हणून उठून सोफ्यावर जाऊन बसते. सनीसुद्धा काही न बोलता स्टडी रूममधून त्याचा लॅपटॉप घेऊन बेडवर समोरच बसतो. पूजाकडे बघतो तर कुठल्या तरी विचारात हरवलेली वाटत होती. एकटक लॅपटॉपकडे बघत होती. सनी विचार करत, काय झालं असेल यांच्यात बोलणं? ही का सांगत नाही, का रागवत नाही? एवढी मोठी गोष्ट लपवली म्हणून? या व्यतिरिक्त काय बोलणं झालं असेल यांच्यात? तिचा शांतपणा आता सनीला त्रास देत होता. दिवसभरात सनी जेवढं बोलेल तेवढंच ती मोजकंच उत्तर देत होती. दिवस असाच जातो. रात्री लवकरच जेवण करून सनी तिला झोपवतो. पण तिचं डोकं दुखत असतं म्हणून उठून मेडिसिन बॉक्समधून मेडिसिन शोधत असतो. सनी त्या आवाजाने जागा होतो आणि बघतो तर मेडिसिन शोधत असते. झोपेतून उठून, सनी काय शोधतेस? आणि हे काय तुझ्या हातात? एक मेडिसिन बघून माझं डोकं दुखतंय. मेडिसिन शोधते. पूजा, मेडिसिन नको घेऊस, मी तुला बाम लावून देतो, चल. सनी हाताला धरून तिला बेडवर आणतो आणि तिचं डोकं चेपून देतो. खूप काळजीने करत असतो. मी चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना? पूजा सनीकडे बघतच मनात बोलते. हळू डोळ्यातून अश्रूचा उगळ गालावर येतो. ते बघून सनी, हे काय झालं, तू रडतेस का? काही नाही बोलून पूजा सनीला पाठ करून झोपून जाते. इकडे सनी तिच्या काल आणि आजच्या वागण्याचा विचार करतच झोपून जातो. परत तिला तेच स्वप्न पडतं. सनी तिला सोडून जातोय. घाबरून उठून बसते. शेजारी टेबलवरच्या मगमध्ये पाणी संपलं होतं म्हणून स्वतः खाली जाते. तर सगळीकडे शांतता, पण आजीच्या रूममधून आवाज येत असतो. आई, आम्हाला पूजाची काळजी वाटते. मोठी आई म्हणून काय तुम्ही नवरा बायकोला वेगळं करणार का? आजी चिडून, तसं नाही आई, पण तिच्या आईने एवढ्या विश्वासाने आपल्या घरी पाठवले. पण आपण काका, पण तिला काय बरं वाईट झालं असतं तर आपण काय तोंड दाखवलं असतं तिच्या आईला? पप्पा, आई, मला पण ह्यांचं म्हणणं पटतंय.
सनीच्या चुकीमुळे झालंय. आई, अगं पण तुम्हाला कळतंय का? ते नवरा बायको आहेत. ते सोडून राहतील का एकमेकांना? किती जीव आहे दिसतंय ना तुम्हाला? मग ते दोघे? आजी बोलतच असतात की पूजा दार उघडून आत येते. सॉरी, दार उघडे होते आणि तुमचं बोलणं मी ऐकलं. पण मला एवढं सांगायचं आहे, मी यांना सोडून कुठेच जाणार नाही. पूजा, अगं पण तुझी आई? आई बोलतच असतात की आई, आता माझं घर हे आहे आणि मम्मी काळजी करणारच. याविषयी तिला काही माहिती नाही. तुम्ही पण सांगू नका. आणि जोपर्यंत हे स्वतः बोलत नाही, तोपर्यंत मी हे घर सोडून, तुम्हाला सगळ्यांना सोडून कुठेच जाणार नाही. पूजा स्पष्ट शब्दात बोलते. सगळे शांत बसतात. हे बघून उशीर झाला आई, तुम्ही सगळे जाऊन झोपा. पूजा बोलतच असते. सनी ओरडतच खाली येतो. पूजा, पूजा, पूजा लगेच हॉलमध्ये येते तर सनी तिला मिठी मारतो. मला न सांगता कुठे गेली होतीस? सनी रागात. तेवढ्यात आई, पप्पा, काका, मोठी आई, आजीच्या रूममधून एक एक बाहेर येतात. ते पाणी संपलं होतं, आणायला आले होते. पूजा बाजूला होत बोलते, तुम्ही सगळे एवढ्या रात्री इकडे काय करताय? सनी बाकी सगळ्यांकडे बघत, काही नाही, चाललोय झोपायला. बोलतच सगळे निघून जातात. पूजा आणि सनी पाणी घेऊन वर जातात. मला उठवायचं, मी आणलं असतं पाणी. सनी घरातच होतं. पूजा जाऊ दे, काहीही असू दे, मला उठव. सनी बरं बोलून पूजा आजही सनीपासून दूर बेडच्या दुसऱ्या टोकाला झोपते. सनी झोपतो पण झोप कुठे लागते. दोघे एकमेकांच्या विचारात असतात. दुसऱ्या दिवशी पूजा नेहमीप्रमाणे उठून आवरत असते. ते बघून कुठे चाललीस? सनी खाली ब्रेकफास्ट बनवायला. पूजा बनवेल कोणीतरी, तू आराम कर. सनी मी ठीक आहे आणि मी आज ऑफिसला येणार आहे. पूजा नको, घरीच थांब, मी सुद्धा घरी थांबतोय. सनी मी येते, तुम्ही पण तयार होऊन या. पूजा खाली निघून जाते. सनीला माहिती असतं ही हट्टी आहे आणि बाहेर पडली तर मैत्रिणींसोबत राहील, सगळं विसरेल, थोडीफार नॉर्मल झालेली असते. पण अजूनही सनीपासून दूर राहत असते. सनीला कळत असतं पण तो शांत असतो. सगळेच नको म्हणत असतात तरीही पूजा जाते. म्हणते सनीही सगळ्यांना समजून सांगतो. दोघेही ऑफिसला जातात. लिफ्टमध्ये दोघेच असतात. पूजा कॅबिनमध्ये ये, सनी बोलतो. पूजा सनीच्या पाठोपाठ कॅबिनमध्ये जाते. सनी बॅग ठेवतो आणि पूजाजवळ जात, काळजी घे, एकटी कुठेही जाऊ नकोस. जायचं असेल तर मला कॉल कर. आणि हो, लंच माझ्यासोबत करायचंय. सनी इन्स्ट्रक्शन देत असतो. पूजा मान हलवून हो बोलत असते. शेवटी सनी तिच्याजवळ जातो आणि हातात हात घेत, काळजी घे, परत एकदा सनी सांगतो. पूजा निघून तिच्या कामाला जाते. सोनाली ऐश्वर्यामुळे सगळं विसरून नेहमीप्रमाणे काम करत होती. लंच ब्रेकच्या आधी 1 तास सनी पूजाला कॉल करतो. पूजा उचलत नाही. लगेच सोनालीला फोन लावतो तर कळतं की ती 8व्या फ्लोअरला काम करत बसली आहे. सनी CCTV चेक करतो तर ती CPU रिपेअर करत एकटीच बसली होती. सनी काहीतरी विचार करतो आणि त्याचं काम बंद करून लगेच 8व्या मजल्यावर पोहोचतो. सोनाली पूजासोबत काहीतरी बोलतच होती. पूजा 2 मिनिटात आले बोलून निघून जाते आणि दारात येते तर सनी दिसतो. तसं सर बोलणारच असतात. सनी तोंडावर बोट ठेवून शांत राहायला सांगतो. ती तशीच बाहेर जाते. सनी केबिनला लॉक करून पूजाजवळ जातो. सोने, तू टेस्टर दे ग. पूजा मन लावून काम करत होती म्हणून अजून सनी आला त्याकडे तिचं लक्ष नव्हतं. सोने झोपलीस काय, दे ना. पूजा चिडून वर बघते. सनी असतो. लगेच उभी राहते. तुम्ही इथे? सनी काही न बोलता पुढे होऊन पूजाला मिठी मारतो. आय मिस यू बोलतच तिच्या खांद्यावर ओठ टेकवतो. पूजा शांत बसते पण तिला छान वाटत असतं. सनीने पहिल्यांदा तिच्या केबिनमध्ये येऊन तिला मिठी मारली होती. पण तिला अचानक केबिनच्या दाराजवळ कोणीतरी दिसतं, जसं की त्या छोट्या काचेतून कोणीतरी पाहिलंय. पूजा सनीला कोणीतरी येईल, ही कॉमन केबिन आहे. सनीच्या मिठीतून बाहेर येत, बरं चल आपण लंचला जाऊ. सनी माझं थोडंसं काम आहे, ते राहिलंय, कंप्लीट करून येऊ. पूजा बरं मी इथेच आहे, कर. बोलून सनी पूजाच्या चेअरवर बसतो. पूजा लगेच तिचं काम करायला घेते. सनी तिला निरखून बघत असतो. मनापासून आवडीने ती हे काम करत होती. झालं. CPU खाली ठेवत बोलते. झालं. सनी म्हणजे आता फक्त मॉनिटरला कनेक्ट करून चेक करायचंय. पूजा कर मग जाऊ, अजून वेळ आहे. सनी ओके. पूजा बोलतच चेक करायला घेते. नंतर तिचा स्पीड बघून बरोबर तर करतेस ना? सनी डाऊटने. मग तुम्ही चेक करा, मी सांगते तसं. पूजा बरं बोलून सनी पुढे होऊन बसतो. पूजा सनीच्या चेअरमागे उभं राहून सांगत होती. मधूनच ते दोघे हसत होते. पूजा सनीच्या खांद्यावर हात ठेवून सांगत होती. पण केबिन बाहेरून कोणीतरी फोटो काढत होतं. नंतर सोनाली फोन करते. पूजा दार उघड की, मी आलेच. बोलत पूजा दार उघडते तर सोनाली आणि ऐश्वर्या केक घेऊन उभे असतात. हे काय पूजा, दरवेळेसप्रमाणे तुझा लेट बर्थडे. बोलतच आत येतात. सनी सुद्धा उभा राहतो. पूजाला केक कट करायला सांगतात. तसं पूजा कॅन्डल
विझवताना सनीकडे बघते आणि मनातच, देवा आज मला एवढी हिंमत दे की मी हे सगळं सांगू शकेल. केक कट करते आणि पहिला पीस सनीला भरवते. सनीसुद्धा पूजाला भरवतो. त्या दोघांचं ऐश्वर्या सोनाली फोटो काढतच असतात. पण त्या व्यतिरिक्त अजून एक जण केबिनच्या दाराबाहेरून बघत असतो. रागात चरफडत असतो. सगळं झाल्यावर सनी, आज लंचला आपण बाहेर जाऊ. तसं पूजा, हो चला ना. सोनाली आणि ऐश्वर्या हो नाही म्हणतच, बरं आम्ही आलो, हा केक बाकीच्यांना देऊन बोलून निघून जातात. तुम्ही चला, मी आलेच. पूजा सनीला ओके बोलून सनी पुढे होतो. पूजा कॅबिनमध्ये बॅगावरती आणि तिचा लॅपटॉप घेऊन निघतच असते की दारात सानिका, काही काम असेल तर लंच ब्रेक नंतर करेन. पूजा तिच्याकडे वैतागून बघत, सगळ्यांची कामं करते, चांगला मोबदला भेटत असेल ना. सानिका ॲटिट्यूडमध्ये, जे काही बोलायचं आहे स्पष्ट बोल, मला वेळ नाही तुझं कोडं सोडवण्यात. पूजा चिडतच पण शांततेत. तसं सानिका तिच्या फोनमध्ये आता काढलेले सनी आणि पूजाचे फोटो दाखवते, ज्या सनीने पूजाला मिठी मारली होती. नंतर सनी चेअरवर बसला होता. पूजा एक हात सनीच्या खांद्यावर टाकून त्याला डेस्कटॉपमध्ये बघत काहीतरी सांगत होती. मधून दोन्ही हात सनीच्या खांद्यावर होते. सनीसुद्धा हात धरून हसतच तिच्याकडे हसत बघत होता. पूजा शांततेत फोटो बघते आणि डू यू वॉन्ट टू ब्लॅकमेल मी. सानिका हसते. तसं पूजा ओके बोलतच तिचा फोन काढते आणि सानिकाला 4 फोटो आणि 2 व्हिडिओ पाठवते. तसं पहिले 2 फोटो बघून सानिका चाट पडते, कारण ते सनी आणि पूजाचे एकत्र फोटो ऑफिसमध्ये पहिल्यांदा सेल्फी काढली होती आणि दुसरा दोघांचा कपल फोटो होता. त्यातून कळत होतं ते खूपच क्लोज आहेत. बाकी 2 फोटो आणि व्हिडिओ बघते तर तिचा मॅनेजर सोबतचा होता. रागातच, हे काय, पहिले 2 आमचे फोटो कोणाला दाखवायचे असेल त्यांना दाखव आणि बाकीचे तुझ्यासाठी वॉर्निंग, माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करायचं नाही. पूजा शांत पण तेवढंच ॲटिट्यूडमध्ये, मी तुला बघून घेईन. सानिका, ठीक आहे बघ, पण हे पण लक्षात ठेव, जर आमचे फोटो कोणाला दाखवले तर सरांचं नाव यात येईल, त्यांना ते आवडणार नाही. मग बाकीचं तर तू विचार कर, तशी तू हुशार आहेस. पूजा बॅग घेऊन निघून जाते. सर, आणि ही एवढ्या जवळ येऊन कसे शकतात? काय बघितलं सरांनी हिच्यामध्ये? सानिका रागातच. सनी पार्किंगमध्ये असतो. पूजा खाली येते. पाठोपाठ ऐश्वर्या सोनालीसुद्धा येतात. सगळे एकत्र बसतात, पण यावेळेस अजून एक गाडी सनीच्या गाडीमागे असते. ते बघून पूजा सनीला, मागे गाडी आहे, आपलीच आहे, तुझे गार्ड्स वाढवलेत. सनी, सोनाली आणि ऐश्वर्या. पूजा काहीच बोलत नाही. गाडीतून उतरल्यावर पूजाच्या आधी बॉडीगार्ड्स पळत येऊन दार उघडतात आणि तिच्या बाजूला उभे राहतात. सोनाली ऐश्वर्यासमोर जरा ऑकवर्ड वाटतं. सनीचा हात धरून चालतच ती आत जाते. प्रायव्हेट सेक्शनमध्ये जातात. सनी, 5 मिनिटात मी आलो बोलून बाहेर जातो. पूजा, हे काय आहे, एवढे बॉडीगार्ड्स का? सोनाली, काही प्रॉब्लेम झालाय का? ऐश्वर्या, किडनॅपिंगचं सांगितलं तर काळजी करतील आणि नंतर बाकीचं चौकशी म्हणून. काही नाही गं, असंच असतील, मला काही बोलले नाही हे. पूजा मेनू कार्ड बघत. सनी येऊन बसतो. सगळे त्यांना हवं ते ऑर्डर करतात. थोड्या वेळात हॉटेलचा मॅनेजर आणि वेटर एकत्र येतात. वेटरच्या हातात हार्ट शेपचा रेड वेल्वेट केक असतो. पूजा बघतच राहते. खूपच सुंदर केक असतो. ऐश्वर्या आणि सोनाली तर कालात हसत पूजाकडे बघत असतात. पूजा परत एकदा केक कट करायला उभी राहते आणि सनीला पहिला पीस खाऊ घालते. तसं सनी तिला खाऊ घालतो आणि मिठी मारतो. सगळ्यांसमोर तिला ऑकवर्ड वाटत होतं. सनी तिच्या कानात फक्त तिला ऐकू जाईल आवाजात आय लव्ह यू माय लव्ह बोलून बाजूला होतो. पूजा शॉक होते पण काहीच रिॲक्ट होत नाही. पण ऐश्वर्या आणि सोनाली जवळ आल्यामुळे ती भानावर येते आणि त्यासुद्धा केक खाऊ घालतात. ऐश्वर्या, सोनाली, पूजा एकत्रच हक करतात. मॅनेजर आणि वेटरसुद्धा विश करतात आणि शॅम्पियनची बॉटल देणार. त्याआधी सनी नको म्हणून सांगतो. परत चौघे एकत्र बसतात. गप्पा मारत जेवण करत असतात. पूर्णपणे नॉर्मल गप्पा चालू असतात. सनीला बरं वाटतं. बाहेर येतात तेव्हा परत गाईजना बघून पूजा कॉन्शियस होते आणि सनी हात घट्ट पकडतो. सगळे एकत्र ऑफिसला येतात. पूजा सनीच्या मागे केबिनमध्ये जाते. एवढे बॉडीगार्डची कशाला उगाच? पूजा, सनी शांतपणे, ते तुझ्यासोबतच असतील, मला यावर डिस्कशन करायचं नाही. सनी त्याच्या चेअरवर बसत. पूजा शांत उभी राहते. ते बघून मला तुझी काळजी आहे आणि मी रिस्क घेणार नाही. सनी, मी संध्याकाळी क्लासला जाईन. पूजा, ओके, फोन कर, फ्री असेल तर मी येईन. सनी. पूजा निघून जाते. सनीने कन्फ्युज केलं तरी ती काहीच रिॲक्ट केलं नाही म्हणून सनी नाराज झाला होता. दोघे आपल्या कामात गुंतून जातात. पूजाला काम करताना पण सनीने मिठी मारून कानात आय लव्ह यू बोललेलं आठवून हसत होती. नुकतीच आलेली सोनाली आणि समोर बसलेला स्वप्नील तिच्याकडे बघून, आज कोणीतरी जास्त खुश दिसतंय. सोनाली चिडवत, आज काही स्पेशल आहे का? स्वप्नील. ते दोघे काय बोलतात त्याकडे पूजाचं अजिबात लक्ष नव्हतं. अरे, आज सरांनी बर्थडे बाहेर सेलिब्रेट केला. सोनाली सांगते. तसं, ओ असं आहे तर, बोलून स्वप्नील उठून पूजाजवळ जात.
सॉरी बी लेटेड हॅपी बर्थडे म्हणून पुढे हात करतो. पूजा भानावर येत त्याचा हात बघून हात पुढे करते. पण परत त्या दिवशीचं निशा बोलली ती आठवून मन नाराज होतं. संध्याकाळी मी क्लासला जाते. पूजा कॉल करून सनीला सांगते. बरं माझ्या केबिनमध्ये येऊन जा. सनी. पूजा कॅबिनमध्ये जाते आणि समोर जाऊन उभी राहते. सनी ड्रॉवरमधून बॉक्स घेऊन पूजासमोर येतो आणि टेबलला टेकून पूजाला जवळ बोलवतो. तिचं वॉच काढतो आणि बॉक्समधून वॉच काढून पूजाच्या हातात घालतो. ते वॉच खूप महागडे वाटत होतं. माझ्याकडे आहे ना पूजा. सनी शांततेत. मग नकोय तुला? छान आहे मी वापरेन. पूजा. सनी गालात हसतच बाजूला होतो आणि चेअरवर बसत. पूजा तुला जर माझी कोणती गोष्ट आवडली नाही तर सांगत जा. मी तुला फोर्स करणार नाही. सनी फाईल बघायला लागतो. पूजा कन्फ्यूज होत मनातच हे असं का बोललेत. पूजा क्लासला उशीर होईल जा आणि क्लासनंतर मी येऊ का रिसीव करायला. सनी. हो. पूजा बोलून निघून जाते. पूजाला वाईट वाटतं कारण दरवेळी हक्काने बोलणारा सनी आज बोलत नव्हता. पूजा क्लासला जाते पण तिच्यासोबत गाईज बघून सगळेच लांब होतात. गार्ड्स क्लासच्या बाहेरच थांबतात. थोड्या वेळाने मीरा येते. क्लासमध्ये सगळीकडे चर्चा होते. तिच्यासोबत गार्ड्स होते. क्लास चालू होण्याआधीच सर तिला कॅबिनमध्ये बोलवून घेतात. पूजा हे काय आहे तुमचे गार्ड्स क्लासबाहेर का आहेत? त्यांना लांब थांबायला सांगा. त्यांना बघून स्टुडंट अनकम्फर्टेबल होतात. ओके सर. पूजा बोलून बाहेर जाऊन गार्ड्सना सांगते. क्लासमध्ये येते तर सगळे पूजाकडे बघत असतात. ती कशीबशी येऊन बसते. पूजा हे काय चाललंय आणि एवढे गार्ड्स का? मीरा यावरून पूजाला कळतं जॉनने मीराला काहीच सांगितलं नाही. माहिती नाही गं. पूजा सर येतात आणि क्लास सुरू होतो. क्लास संपल्यावर पूजा मीरासोबत बोलतच बाहेर येते. परत सगळे बॉडीगार्ड जवळ येतात. पूजा पटकन जाऊन गाडीत बसते. सनीला मेसेज टाकते. तुम्ही घ्यायला येणार होतात ना मला वाटलं तुला आवडणार नाही म्हणून आलो नाही. सनी रिप्लाय करतो. पूजा शांत बसते. यांना काय झालं? हे असं का वागतात? घरी येते तर सनी अजून आलेला नसतो. पूजा नॉर्मलच बोलते पण नेहमीपेक्षा जास्त शांत जेवण करते आणि झोपायला जाते. आईकडून कळतं की सनी बाहेरून डिनर करून येणार आहे. पूजा वाट बघून झोपून जाते. तर प्रेक्षकांनो कसा होता आजचा भाग? तुम्हाला आवडला का? कमेंट करून नक्की कळवा. याच्यापुढे अजून इंटरेस्टिंग कथाचे आपल्याला काही भाग पाहायचे आहेत. तेव्हा नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया उद्या. धन्यवाद.